रुपाली वडवे यावेळेस आपल्याबरोबर जोडल्या गेल्या आहेत। रुपाली, आपण बघतोय की जोरदार घोषणाबाजी होते। पोलिसांचा फौजफाटा इथं नव्हता का? इतक्या मोठ्या प्रमाणात हे आंदोलक इथं आले होते, तर पोलिसांची सुरक्षा व्यवस्था नव्हती का? हे कार्यकर्ते नेमके आक्रमक का झालेले आहेत? काय या संदर्भातली माहिती? खरं तर मुंबईच्या या परिसरामध्ये कायमच पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतो। मात्र अचानक हिंदू कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी रस्त्यावरती धरणे खरं तर सुरू केले। त्याच्यामुळे अचानकच पोलिसांचा देखील गोंधळ उडाला। मात्र सध्या मुख्य जी मागणी होती ती म्हणजे बांगलादेशमध्ये जे हिंदूंवरती अत्याचार होत आहे त्याच्या विरोधात खरं तर हे आंदोलन त्यांनी केलेलं होतं। आणि आपल्याकडे जी बांगलादेशची जी एम्बेसी आहे त्या एम्बेसीमध्ये आम्हाला घेऊन जा, आम्हाला त्यांना पत्र द्यायचं आहे, अशा पद्धतीचं एक जी मागणी आहे ती खरं तर कार्यकर्ते पोलिसांकडे करत होते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे सगळे हिंदू जे बांगलादेशमध्ये आहेत त्या सगळ्यांना पुन्हा एकदा आपल्याकडे आणलं जावं अशा पद्धतीची मागणी सुद्धा त्यांनी केली होती। आणि हीच मागणी करत असताना त्यांनी थेट रस्ता रोको केला आणि रस्त्यावरती झोपून घेतलेलं होतं आणि त्याच्यामुळे पोलिसांची एकूणच तारांबळ देखील उडाली। मात्र पोलिसांनी तात्काळ या सगळ्यांना ताब्यात घेतलं आणि त्या सगळ्यांना आता आझाद मैदानच्या पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे। त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे ते ऐकून घेतलं जाणार आहे। मात्र अशा पद्धतीने रस्त्यावरती उतरून आंदोलन करणं हे जे आहे ते कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार आहे। आता त्यामुळे पोलीस आता पुढची काय कारवाई करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मात्र ह्या संपूर्ण संध्याकाळच्या वेळी जेव्हा मुंबईमध्ये ट्रॅफिक असते, जे सगळे मुंबईकर आपापल्या घरी जात असतात, अशा वेळी मेन चौकामध्ये पालिकेचं हे आंदोलन झालं होतं। त्याच्यामुळे मोठी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झालेली होती। मात्र पोलिसांनी ह्या सगळ्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे। आता पुढील कारवाई पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी रुपाली, आणि आपण बघतोय की हिंदुत्ववादी संघटना यांचं आक्रमक होणं अर्थातच बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीनं हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्याचे व्हिडिओ समोर आलेले आहेत आणि त्यानंतर हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। परंतु हा जो भाग आहे मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरचा, पीक अवर्समध्ये आपण बघतो की मोठ्या प्रमाणात गर्दी होते। सर्वसामान्य लोक इथे कामासाठी येत असतात, त्यांची घरी जाण्याची वेळ असते, वाहन जे आहेत ते रस्त्यावर येतात, मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असतं, त्यामुळे इथं वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला होता का? काय सध्याचं चित्र? वाहतूक सुरळीत झालेली आहे का? सर्वसामान्यांना या आंदोलनाचा त्रास झालाय का? नक्कीच आपण बघतो की कुठेतरी हिंदू कार्यकर्ते जे आहेत जे रस्त्यावरती उतरलेले होते, बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्याचा हा प्रयत्न होता। मात्र संध्याकाळची वेळ मुंबईमध्ये आणि पालिकेचा जो मुख्य रस्ता आहे त्या ठिकाणी अनेक सगळ्या गाड्या ज्या आहेत त्यांची संख्या जास्त असते आणि अशा वेळी सगळे कार्यकर्ते त्यांनी रस्त्यावरती केलेला जो रस्ता रोको आहे त्याच्यामुळे अगदी साहजिकपणेच मुंबईकर जो आहे तो वेठीस धरला जातो आणि त्याच्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना याचा त्रास सहन करायला लागतो। आणि त्याच्यामुळे मुंबईच्या पोलिसांनी थेट या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलेलं आहे। मात्र एकूणच आपण पाहत आहोत की बांगलादेशमध्ये जे काही अत्याचार हिंदूंवरती केले जात आहेत त्यांना पुन्हा एकदा भारतामध्ये परत आणण्यासाठी तर हे आंदोलन केलं गेल्याचं म्हटलं जात आहे। बिलकुल रुपाली, थोडं तुम्हाला थांबवतोय, पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात, मुंबईत आपण बघतोय पीक अवर्सच्या वेळेसच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या परिसरामध्ये अत्यंत महत्त्वाचा खरं तर हा परिसर आणि त्या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झाल्या, पोलिसांसोबत वाद घालत होत्या आणि यावेळेस आपण बघतोय की इथं राडा झालेला आहे। हिंदुत्ववादी संघटनांनी बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर आंदोलन केलं आणि या ठिकाणी पोलिसांसोबत देखील वादावादी झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि मुंबईमध्ये आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर अगदी हिंदुत्ववादी संघटनांनी राडा घातलेला होता आणि मुंबईतल्या या राड्यामुळे मात्र वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे। अत्यंत महत्त्वाचा संवेदनशील असा हा भाग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा, कारण याच ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते आणि तिथंच हिंदुत्ववादी संघटनांनी जे आंदोलन केलं त्यामुळे ट्रॅफिक व्यवस्थेचं देखील इथं पूर्णपणे बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळालं।